नमस्ते. लास्ट टाइम शिकवलेलं समजलं असेल ना, पृथ्वी तत्वाचं स्टार्टिंगचं बऱ्यापैकी सर्वांना. होय. हो पुढे मॅडम. जाऊ. आता पुढे जाऊयात आपण. स्क्रीन दिसते तुम्हाला? हो ताई. हो. हो तर हा तर 10वा आणि 6वा भाव पृथ्वी तत्वाशी संबंधित असताना होणारे परिणाम बघूयात आता आपण. जर 10व्या आणि 6व्या भावामध्ये जर पृथ्वी तत्वाच्या राशी असतील, म्हणजेच काय तर दशम स्थानामध्ये वृषभ, कन्या किंवा मकर रास असेल, किंवा 6व्या स्थानामध्ये वृषभ, कन्या किंवा मकर रास असेल, तर त्यावेळेला काय परिणाम होतात. कुंडलीतील 10वा भाव कर्म भाव असतो, तर 6वा भाव हा रोग आणि शत्रू भाव असतो. जेव्हा पृथ्वी तत्वाशी संबंधित असतात, तेव्हा त्यांचा प्रभाव अत्यंत व्यावसायिक, प्रेरणादायक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम करणारा असतो. पृथ्वी तत्वाच्या राशींच्या प्रभावामुळे या भावांचा व्यक्तीच्या जीवनावर स्थिरता, कामकाजी ध्येय आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य यावर मोठा प्रभाव असतो. 10 आणि 6 भाव हा पृथ्वी तत्वाशी संबंधित असताना होणारे परिणाम. 10वा भाव कर्म आणि करिअर, स्थिर आणि यशस्वी करिअर. दशम स्थानामध्ये जेव्हा पृथ्वी तत्वाच्या राशी असतात, तेव्हा व्यक्ती कर्मक्षेत्रामध्ये स्थिरता आणि व्यावसायिक यश आणतो. जर समजा एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल, त्याची व्यवसाय करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आवर्जून त्याच्या दशम स्थानामध्ये पृथ्वी तत्वाची राशी आहे का हे पाहणं फार महत्वाचं आहे. जर पृथ्वी तत्वाची राशी असेल, तर तो व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो, खास करून चर राशी. म्हणून तर नैसर्गिक कुंडलीप्रमाणे चरराशी दशम स्थानामध्ये पृथ्वी तत्वाची आलेली आहे. कारण व्यवसाय ही ही एक अशी गोष्ट आहे की जिथे आपल्याला निर्णयांमध्ये सतत बदल करावा लागतो. म्हणजेच काय तर तिथे सतत तुम्हाला एक निर्णय, जे व्यवसायासाठी स्थिर स्वरूपाचे निर्णय नसतात, त्यामध्ये बदलांची गरज असते व्यवसायाच्या ठिकाणी. त्यामुळे तिथे चरराशी चांगल्यापैकी कार्य करतात. म्हणून चरराशी आणि मकर राशीची लोक जास्त करून व्यवसायामध्ये त्यांचं ध्येय हे व्यवसायाकडे असतं. व्यावसायिक यश आणतो. पृथ्वी तत्वाच्या प्रभावामुळे व्यक्तीला कामावर समर्पण, संघर्षाची तयारी आणि कठोर मेहनत आवश्यक असते. यामुळे त्या व्यक्तीला दीर्घकालीन व्यावसायिक यश प्राप्त होते. जे पण व्यावसायिक आहेत ना लोक, त्यांच्या कुंडलीमध्ये मी ना जास्त करून मकर राशी ऍक्टिव्ह पाहिलेली आहे. व्यावसायिक वाढ आणि प्रतिष्ठा. पृथ्वी तत्वामुळे त्या व्यक्तीला व्यावसायिक क्षेत्रात द्रुत प्रगती होण्याची शक्यता वाढते. प्राधिकृत पद्धतीने कार्य करतात आणि त्यांच्या धैर्य, तपशिलावर लक्ष देणे आणि शिस्तबद्ध कामकाजामुळे त्या संस्थेमध्ये प्रतिष्ठा उंचावते. 10व्या स्थानाच्या प्रभावामुळे व्यावसायिक चुका सुधारण्याचा, नवीन कार्यपद्धती स्वीकारण्याचा त्यांना उत्साह असतो. कारण चर राशी आहे ना, त्यामुळे पटकन ते जे काही चुका झाल्या त्याच्यामध्ये पटकन बदल करू शकतात, चर स्वभाव असल्यामुळे. नवीन कार्यपद्धती म्हणजेच एक गेलं की दुसरी नवीन काही टेक्निक आली, तर ती पटकन स्वतःच्या व्यवसायामध्ये बदल करण्याची क्षमता ठेवतात. कारण चर असल्यामुळे त्या प्रोफेशनल मार्गदर्शन आणि आशावादी दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात. 6वा भाव हा शत्रू, रोग, सेवा, शारीरिक आरोग्य आणि मानसिक. 6वा भाव हा पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्याने परिणाम शारीरिक, मानसिक आणि आरोग्यावर महत्त्वपूर्ण ठरतो. यामुळे व्यक्तीला स्वास्थ्य, रोगाच्या निवारणासाठी कठोर उपाय लागू करण्याची आवड असते. सतत मेहनत आणि अवांछनीय शारीरिक स्थितीला टाकून देणे या प्रभावामुळे लहानशा आरोग्य समस्यावर कार्य करतात. शत्रू विरोधी धोरणे. 6व्या भावाच्या प्रभावामुळे व्यक्ती शत्रूंचा सामना करणं आणि ताणतणाव व्यवस्थापित करण्याची क्षमता साधतात. पृथ्वी तत्वाचा प्रभाव असल्यामुळे धैर्याने शत्रूंचा सामना करू शकतात. त्यांचे स्मार्ट डेव्हलपमेंट, धोरणात्मक निवडीसाठी ते यशस्वी होतात. एक मिनिट.
धैर्याने शत्रूंचा सामना करतात. त्यांचे स्मार्ट डेव्हलपमेंट आणि धोरणात्मक निवडींनी ते यशस्वी होतात. सेवा आणि समर्पण. कारण एक कन्या रास ही पृथ्वी तत्वाची रास 6व्या स्थानात येते. त्यामुळे सेवा आणि समर्पण चांगल्यापैकी करू शकतात. पृथ्वी तत्व प्रभावी व्यक्ती सेवा सहाय्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतात. त्या व्यक्तींना सेवा देणे आणि समाजासाठी काम करणे आवडते. त्या क्षेत्रात त्यांची स्थिरता आणि कर्तव्य दक्षता महत्त्वपूर्ण ठरते. 10वा आणि 6वा भाव पृथ्वी तत्वाशी संबंधित असताना व्यक्तीच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. 10व्या भावातील पृथ्वी तत्वाचा प्रभाव व्यक्तीला व्यावसायिक स्थिरता आणि यश प्रतिष्ठा मिळवून देतो. 6व्या भावाचा पृथ्वी तत्वाशी संबंध व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आरोग्य, शत्रूंच्या तोंडावर यश आणि समाजसेवा यासाठी समर्पण दृष्टिकोन प्रदान करतो. आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी पृथ्वी तत्वाचे महत्त्व. पृथ्वी तत्व आर्थिक स्थैर्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. पृथ्वी तत्वाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे स्थिरता, टिकाऊपणा आणि व्यावसायिकतेचे गुण. या तत्वामुळे प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक क्षेत्रात धैर्य, स्थिरता आणि सुसंगत यश प्राप्त होते. पृथ्वी तत्वाच्या राशींच्या प्रभावामुळे व्यक्तीला धनसंपत्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली दृढता, कठोर परिश्रम आणि दीर्घकालीन नियोजनाची क्षमता असते. ज्यांच्या कुंडलीमध्ये पृथ्वी तत्वामध्ये ग्रह असतात ना, त्या व्यक्तींकडे पैसा येतोच. ज्यांच्या कुंडलीमध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतात, अशांच्या कुंडलीमध्ये पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये ग्रह असणे फार कमी प्रमाण असतं. म्हणजे ग्रह नसतात त्यांना पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये ग्रह असावेत. ग्रह असल्याने तुमच्याकडे आर्थिक नियोजन चांगल्यापैकी करता येतो किंवा पैसा तुमच्याकडे येतो. पृथ्वी तत्व पैसा येण्याकरता कुंडलीमध्ये पृथ्वी तत्वाच्या राशीत ग्रह असावेत. कायम बघा, तपासून बघा कुंडलीमध्ये. जेव्हा जेव्हा पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये ग्रह आहे तुमच्या कुंडलीत आणि तिथून जेव्हा गुरु सारख्या ग्रहाचं गोचर असतं त्यावेळेस त्या दरम्यान तुमच्याकडे आर्थिक स्थिती चांगल्यापैकी येते किंवा कुठून तरी पैशाचं नियोजन होतं. किंवा चंद्र जरी पृथ्वी तत्वाच्या राशीतून जाताना किंवा त्या पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये ग्रह असेल किंवा अर्थ त्रिकोणामध्ये येणारी राशी असेल आणि त्या राशीचा स्वामी पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये असेल आणि जेव्हा चंद्र त्यावरून जात असेल तर त्या दरम्यान तुम्हाला आर्थिक लाभ होतो. म्हणून मी तुम्हाला तत्व शिकवते. कारण तत्व हे फार काही ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टीतून जेव्हा गोचर भ्रमण असतं ग्रहांचं त्या संबंधित तुम्हाला त्या गोष्टी देतात, मिळतात. पृथ्वी तत्व व्यक्तींना म्हणून 6व्या स्थानातून जेव्हा गुरु जाताना 12व्या स्थानातून गुरु जाताना ज्यांना कर्जाची गरज असते त्या दरम्यान त्यांचं कर्जाची सोय होते. जरी तिथे पृथ्वी तत्वाच्या राशी नसतील तरी सुद्धा निसर्ग कुंडलीप्रमाणे 6व्या स्थानामध्ये पृथ्वी तत्वाची राशी येते. त्या दरम्यान कर्जाची उपलब्धता निर्माण होते. काही नवीन आहेत त्यांना समजणार नाही. माहित नाही किती जणांना समजेल, परंतु निसर्ग कुंडलीप्रमाणे 6व्या स्थानामध्ये पृथ्वी तत्वाची राशी येते. पृथ्वी तत्वाशी संबंधित व्यक्ती स्थिरता आणि दीर्घकालीन योजनावर विश्वास ठेवतात. आर्थिक बाबतीत त्यांनी बनवलेली योजना ही सुरक्षित, लवचिक आणि टिकाऊ असते. पृथ्वी तत्व व्यक्तींना तात्काळ नफा आणि संधीच्या मागे धावण्याऐवजी दीर्घकालीन फायदे लक्षात ठेवून निर्णय घेण्याची सवय असते. कारण चिकाटी असते ना काम करण्याची. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास. आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम आणि मेहनत अत्यंत महत्वाची असते. पृथ्वी तत्वाच्या व्यक्तींना कामकाजात समर्पण, उत्साह आणि कठोर परिश्रम यांचा समावेश होतो. हे व्यक्तीला आर्थिक सुसंगता आणि सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली तयारी, धैर्य प्रदान करतात. वैयक्तिक आणि वित्तीय व्यवस्थापन. पृथ्वी तत्व व्यक्ती वैयक्तिक आणि वित्तीय व्यवस्थापन अत्यंत दक्ष, शिस्तबद्ध असतात. ते आर्थिक उद्दिष्टांचे ठोस निर्धारण करतात आणि त्यासाठी नियोजन, वित्तीय साक्षरतेची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. ते खर्चाची काळजीपूर्वक तपासणी, सावध गुंतवणूक निर्णय आणि बचत योजनांचा समावेश करतात, ज्यामुळे ते सुरक्षित आर्थिक भवितव्य निर्माण करू शकतात. प्रकृतीशी जुळवणूक घेतलेले निर्णय. पृथ्वी तत्वाच्या व्यक्तींच्या कामकाजी पद्धतीत प्रकृतीसाठी तसेच व्यवसायासाठी मजबूत निर्णय घेतले जातात.
त्यांनी धनसंचयासाठी गुंतवणूक करणाऱ्या पद्धतीसाठी ठोस धोरणं स्वीकारलेली असतात. त्यांना आर्थिक संसाधनाची वापराची शिस्त आणि प्रवृत्तांना दीर्घकालीन फायदे प्रदान करण्याची सवय असते. पृथ्वी तत्वाशी संबंधित व्यक्ती निवृत्ती वेतनासाठी किंवा भविष्य निधी योजनांसाठी योग्य नियोजन करतात. आर्थिक, जमीन, घर, रिअल इस्टेट तसेच दीर्घकालीन गुंतवणूक पृथ्वी तत्वाची लोक चांगल्यापैकी करू शकतात. ते आणि करतातही. धैर्य, संयम पृथ्वी तत्वाच्या व्यक्तींमध्ये आर्थिक निर्णयांमध्ये धैर्य आणि संयमाचा मोठा वाटा असतो. जलद निर्णय घेत नाहीत, वळण घेत नाही, प्रकल्पांचे निरीक्षण करून निर्णय घेतात. आता प्रकल्पाचे निरीक्षण करून निर्णय घेतात. याबद्दल सांगाल का? त्यांच्यामध्ये हा गुण असतो हा. त्यांना कळतं समोरचं कसं आहे काय आणि त्यानुसार लगेच स्वतःचा निर्णय घेतात. का घेतात? त्यांना लगेच त्याचा भास होतो. म्हणजे ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मला हे भास होतो. म्हणायचंय की पृथ्वी तत्वाची लोक कुठलीही हम्म, गोष्ट समजा एखादा तुम्हाला स्टोन घ्यायचा आहे किंवा एखादी वस्तू घ्यायची आहे, तर त्या हम्म. वस्तूला ती वस्तू चांगली आहे की वाईट आहे, की त्याची क्षमता केवढी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे, ही पटकन त्यांना हात लावली की समजते. हा गुण कशामुळे आला त्यांच्याकडे? पटकन समजतं त्यांना. मला तरी समजतं. ओके. आणि आता समजतं. मकर म्हणा, कन्या म्हणा, वृषभ म्हणा, जाम त्या लोकांना ना याला त्याला विचारायची गरज नसते. त्यांना ती वस्तू हातात घेतली तरी त्यांची क्वालिटी लगेच कळते किंवा ते पटकन म्हणतात की ही काय लेवलची असेल म्हणून. ते त्यांना आपल्यामध्ये आता इथे एवढे जण आहेत, 23 जण, त्याच्यामधले त्यांच्यामध्ये असतीलच ना मकरवाले, मकर, स्थिर लग्न कन्या. आहे म्हणून मॅडम नाही, मकर, कन्या, त्यांच्यामध्ये वृषभ. निरीक्षण क्षमता जास्त असते, त्यामुळे त्यांना स्पर्शातनं सुद्धा जाणीव होते. संवेदना त्यांच्यामध्ये जास्त असतात. येस, बरोबर, संवेदना असतात. पण हा गुण कोणाकडून आला? पृथ्वी तत्वाकडून आला ना, गंध गुण आलाय ना. हो. पृथ्वी तत्वाकडे गंध आहे ना. ठीक आहे. पृथ्वी तत्वाची स्थिरता आणि टिकाऊपणा त्यांचा थेट प्रभाव व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर होतो. या तत्वाचा प्रमुख गुण म्हणजे धैर्य, मेहनत, शिस्तबद्धता आणि दीर्घकालीन योजनेची क्षमता. पृथ्वी तत्व असलेल्या भावांमध्ये व्यक्तीला आर्थिक स्थैर्य, सुरक्षितता आणि आर्थिक प्रगती प्राप्त होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून कुंडलीमध्ये पृथ्वी तत्वाच्या राशीत ग्रह आहे का बघा. पृथ्वी तत्वाच्या राशीत ग्रह असतील चांगल्या स्थानामध्ये आणि त्यावर चांगले योग होत असतील तर पैसा हा तुमच्याकडे येणारच. बाय हुक बाय क्रूक पैसा येतोच. फक्त पृथ्वी तत्वाच्या राशीत ग्रह असावेत. हा नियम कायम लक्षात ठेवा. आर्थिक बाबतीमध्ये जेव्हा तुमच्याकडे कुंडल्या येतात की ह्या व्यक्तीकडे पैसाच येत नाही, काय प्रॉब्लेम माहित नाहीये, पहिल्यांदा पृथ्वी तत्वाच्या राशीत ग्रह कोणते आहेत ते तपासा. धन हे जे सूत्र आहेत ना, कोण असं लवकर लवकर सांगत नाही बघा तुम्ही. टेक्निकली धनसंपत्तीचा स्रोत, दुसरा भाव, धनसंपत्ती आणि अर्थार्जनाचा भाव. पृथ्वी तत्व जेव्हा दुसऱ्या भावात असतो तेव्हा व्यक्तीला धन अर्जित करण्याची, साचवण्याची स्थिरता मिळते. या व्यक्तींच्या आर्थिक धोरणांमध्ये शिस्त, दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणे हा महत्वाचा भाग असतो. स्थिर व लाभकारी व्यवसाय पृथ्वी तत्व असलेल्या दुसऱ्या भावामुळे व्यक्तीला स्थिर नोकरी, व्यवसायात अधिक यश मिळते. त्यांच्या धनसंचयाच्या पद्धतीमध्ये सावधगिरी आणि शिस्त असते, ज्यामुळे त्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित राहते. 10वा भाव कर्मभाव, व्यावसायिक स्थिरता, हे सांगितलंय मी तुम्हाला.
पृथ्वी तत्वाचे लोक ना खर्च पण जास्त करत नाहीत हा. त्यांचं ना बचतवर जास्त असतं पृथ्वी तत्वाच्या राशींचा भर. त्यांचा खर्च पण नियंत्रणात असतो, बचतही करतात, दोन्ही गोष्टी करतात पृथ्वी तत्वाची लोक. वृषभ असेल तर सोन्यामध्ये करेल. ब- बघा, तुमच्यामध्ये कोणी आहे का वृषभ, कन्या, मकर? बचतीकडे धोरण असतं कायम त्यांचं. हो ताई, बरोबर आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मॅडम मी हो, पण. हम्म. मी पण. हा. गुंतवणुकीसाठी पण बोला. हा, बरोबर, माझं पण सोन्यामध्ये पण आहे आणि थोडे हे पण आहे. बरोबर ना? हा. हा. गुंतवणुकीसाठी स्थिर सुरक्षित मार्ग पृथ्वीत्व असलेल्या व्यक्ती निवडतात. कारण त्यांना सुरक्षित मार्ग हवा असतो. असं कुठेही पैसे गुंतवणार नाहीत ती लोक. त्यांना माहिती की माझा इथून पैसा येणार, मी इथेच कुठल्याही अशा ठिकाणी गुंतवणार नाही की जिथे पैसे डुबतील. पैसे डुबण्याच्या ठिकाणी कोण गुंतवतो? तर ज्यांचं जलतत्वाच्या राशीमध्ये ग्रह असतात त्यांची पृथ्वी तत्वाच्या राशीवाल्यांची गुंतवणूक योग्य ठिकाणी असते. पृथ्वी तत्व असलेल्या राशी धैर्य आणि संयमाने काम करतात. त्यांना दीर्घकालीन फायदे आणि वित्तीय वाढ मिळवता येते. एक मिनिट, म्यूट करते. पृथ्वी तत्व असलेल्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्य: स्थिरता, शिस्त, संयम, व्यावहारिकपणा त्यांच्यामध्ये असतो. त्यांचा स्वभाव निराशा आणि अस्थिरतेपासून दूर जाणारा असतो. धैर्याने आणि सावधपणे निर्णय घेतात. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत शिस्त आणि यथार्थता असते. पृथ्वी तत्व असलेल्या व्यक्तींचे जीवन प्रभावी आणि साधे, दृढ असतात. खूप साधे राहतात पृथ्वी तत्वाचे लोक. त्यातल्या त्यात वृषभ, वृषभ पण तशी साधीच असते, पण आकर्षण असतं वृषभेकडे, कारण रोहिणीमुळे तो आकर्षणाचा भाग मिळाला आहे. कन्येकडे पण आकर्षण आहे. मकरेमध्ये आकर्षण थोडंसं कमी आहे. स्थिरता आणि शिस्त: पृथ्वी तत्व असलेल्या व्यक्तींच्या स्वभावात स्थिरता आणि शिस्त असते. ते जीवनात सुरक्षितता आणि स्थिरता शोधतात आणि त्यांचे जीवन धारणा प्रेरणादायक आणि धोरणात्मक असते. कठोर परिश्रम, नियमितता आणि स्थिरतेचे महत्त्व त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्या दृष्टीने कुणी कार्य स्थिर आणि व्यवस्थापित पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे असते. पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती सावध आणि विचारशील असते. निर्णय घेताना ती सर्व बाजूंनी विचार करूनच निर्णय घेते. विचारपूर्वक आणि पुढे काय होईल याचे अनुमान करूनच ती त्याच्या कर्माचा परिणाम पाहते. धोक्यांपासून दूर राहतात. विचारपूर्वक पुढे जातात. हा खूप त्यांच्यामध्ये गुण चांगला असतो हा. विचारपूर्वक निर्णय घेतात आणि पुढे जातात. आणि खूप धोक्यांपासून आहे ना लांब राहतात ही लोक. प्रॅक्टिकलपणा असतो. पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती व्यावहारिक दृष्टिकोन ठेवते. संकल्पशील, मेहनती, हे तर सांगितलं मी तुम्हाला. निष्ठा आणि विश्वासार्हता असते. निष्ठावान, विश्वास करणाऱ्यासारखी असते. कोणत्याही नात्यात विश्वास ठेवणारी, सतत इतरांना स्थिर आणि योग्य मार्गदर्शन देणारी असते. मेन म्हणजे पेशन्स खूप असतात त्यांच्यामध्ये. पृथ्वी तत्व असलेल्या व्यक्तींच्या भावना ह्या विचारांवर आधारित असतात. त्यांच्या भावनांचा एक प्रकारचा समतोल आणि शिस्त असते. त्यामुळे आवश्यकतेनुसार आपली भावना व्यक्त करतात, परंतु त्याला संगत आणि निश्चित पद्धतीने व्यक्त करतात. म्हणजे कुठेही स्वतःच्या भावना पटकन व्यक्त करत नाहीत. भावना व्यक्त करताना खूप विचारपूर्वक व्यक्त करतात, की आपल्या भावना कोणासमोर प्रकट करायच्या आहेत आणि कोणासमोर नाही, यांचं त्यांना बरोबर ज्ञान असतं.
आणि जर कोणाच्या भावनांमध्ये अडकले तर त्यातून बाहेर पडणं पण त्यांना थोडस कठीण होतं, पटकन बाहेर पडता येत नाही. आता हे कशामुळे होतं सांगा मला. जर ते अडकले तर पटकन त्यांना बाहेर पडता येत नाही, का होतं असं? कारण ते दृढ किंवा धरून ठेवण्याचा स्वभाव जो पृथ्वीचा असतो तसा पृथ्वी तत्वाचा. बरोबर, धरून ठेवण्याचा स्वभाव. जल आपण जर जल टाकलं पृथ्वीवर तर जल काय करतं? जल म्हणजे भावना. पृथ्वी काय करते? धरून ठेवते ना त्या जलाला, स्वतःमध्ये सामावून घेते. आणि त्या कोरड्या व्हायला खूप वेळ जातो ना. धरून ठेवण्याचा स्वभाव असल्यामुळे पटकन सोडता पण येत नाही. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर पडता येत नाही. किती लवकर सांगितलं बघा सरांना. सम म्हणजे पृथ्वी तत्व बऱ्यापैकी समजलं. पण एकदा का त्यांनी सोडलं ना की परत त्या नातेसंबंधात जातही नाहीत. पृथ्वी तत्वाची व्यक्ती नात्यात किंवा प्रेमात समर्पणाची भावना ठेवते. ती कधीही भावनात्मक अस्थिर किंवा बंधनकारक असण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु ती आपल्या नात्यात एक जमीन जोडलेली व विश्वासार्ह साथीदार असते. ती नातेसंबंधातील सुरक्षेसाठी भावनांना शिस्तबद्धपणे जोपासते. त्यात संवेदनशीलता आणि काळजी दर्शवते. पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती भावनात्मक अपयशांवर नियंत्रण ठेवते. अपयशाचा किंवा दुःखाचा सामना शांतपणे करते आणि त्यापासून शिकण्याचा प्रयत्न करते. तिच्या भावनांचा पोत हा खूप दृढ असतो. त्यामुळे ती आपला विश्वास, आत्ममूल्य कायम ठेवते. पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती स्वभावतः सहनशील, संयमी आणि शांत असते. तिच्या स्वभावात तीव्रतेचा अभाव असतो आणि ती वस्तुनिष्ठपणे आणि संयमाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करते. बोला कौस्तुभ. हा नाही तुम्ही व्यक्तिगत रिलेशन बद्दल सांगितलं, पण एखाद्या व्यक्तीला आता समजा जुनं घर सोडून नवीन घरात जायचं असेल तर त्या ठिकाणी पृथ्वी तत्व कसं काय दाखवतं की तो त्या घरातच अडकून राहू शकतो का ते घर सोडू पण शकतो लगेच? सोडू शकतो. चर आहे ना. हा पण हा हा. पण तिथे जर वृषभ असेल तर थोडं राहू शकेल. स्थिर आहे ना वृषभ रास, तर राहू शकेल. अच्छा. त्यावेळेला तुम्हाला ज्यावेळेस तिथे बदल सोडणे ह्याचा जो विषय येतो ना, तेव्हा तुम्हाला जो राशींचा गुणधर्म आहे, चर, द्विस्वभाव, ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके ओके. ह्यालाच तर्कशास्त्र म्हणतात ना, ज्योतिषाचा. बरं, ठीक आहे. चर आहे थँक्यू. ना राशी. हो हो. तिचे स्वभावात तीव्रतेचा अभाव असतो. वस्तुनिष्ठपणे संयमाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करते. अशा व्यक्तीला तणावाच्या स्थितीमध्ये देखील ठाम राहता येते. कारण तिचा संयम आणि भावनात्मक स्थिरता तिला कोणत्याही संकटाचा सामना करताना मदत करतात. संयमाची विशेषता. पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती संयम राखते, हे तर सांगितलं तुम्हाला. दुसऱ्यांच्या भावना सुद्धा समजून घेते आणि त्या समोरच्यांच्या भावना आणि त्यांच्या गरजा जर असतील काही, तर त्या सुद्धा गरजा पूर्णपणे शांतपणे प्रतिक्रिया न देता पूर्ण करण्याचा पण प्रयत्न करतात पृथ्वी तत्वाची लोक. म्हणजे संयम, अत्यंत स्थिर, भावनात्मक निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेऊन समोरच्याच्या गरजा पूर्ण करतात. गोष्टीला समजून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. पृथ्वी तत्वाची लोक लोक लवकर चिडत नाही, हा सुद्धा एक स्वभाव आहे हा त्यांच्यात. तुमच्यामध्ये सुद्धा स्वतः बघा तुम्ही. लवकर चिडत नाहीत, भावनात्मक प्रतिक्रिया सुद्धा लवकर देत नाही. थोडा वेळ घेतील, विचार करतील, नंतर भावनात्मक प्रतिक्रिया देतील किंवा वाहवत जात नाहीत भावनात्मक. सहनशीलता असते, कठीण परिस्थितीत पण शांत राहतात. पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती प्रत्येक गोष्टीला एक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवते. म्हणजे समजा व्यावहारिक दृष्टिकोन म्हणजेच काय, तर आज मी समजा एखाद्याला 1 रुपया दिला किंवा काही मदत केली किंवा कोणी त्या व्यक्तीसाठी काही मदत केली पृथ्वी तत्वाच्या व्यक्तींसाठी, तर ही व्यक्ती शांत नाही बसणार. मला मदत केली ना तर मी परत त्या व्यक्तीला मदत करणार. म्हणजे जिथल्या तिथे व्यवहार
हा दृष्टिकोन असतो. म्हणजे कोणाचा असं उपकार पण ठेवत नाही किंवा कोणावर उपकार करूनही घेत नाही, असा त्यांचा स्वभाव असतो. ज्यामुळे ती अत्याधिक भावनात्मक दबावाखाली देखील संतुलित राहते. ती एखाद्या गोष्टीचे गंभीरपणे समजून घेते आणि तिला शांतपणे हँडल करते. कितीही चिडलेले असतील पृथ्वी तत्वाचे लोक तरी सुद्धा घाईघाईने कुठलीही प्रतिक्रिया देत नाही. शांतपणे पाहतात, विरोधक काय कसा वागतो त्यानुसार प्रतिक्रिया देतात. पृथ्वी तत्व असलेल्या व्यक्तीमध्ये तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या असतात, परंतु त्यांचा निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये काही भावनांचा देखील समावेश असू शकतो. त्यांची निर्णय प्रक्रिया वास्तविकता आणि संभाव्य परिणामांची दृष्टीने संतुलित असते आणि त्यामध्ये भावनांचा प्रवेश तेव्हा होतो जेव्हा ती गोष्ट त्याच्या जीवनाच्या गाभ्यात थोड्या प्रमाणात असते. आता इथे भावनांचा समावेश का बरं असतो पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये? मकर मध्ये असतो, कन्यामध्ये पण असतो. मकर मध्ये जे हे आहे, मकरेचं जे चिन्ह आहे ते जलतत्व आहे ना. पुन्हा कन्या राशीचं सुद्धा जर पाहिलं तर ती जी स्त्री आहे ती नौकेतून चाललेली आहे. निर्णय प्रक्रियेत तर्कशुद्धतेची भूमिका. पृथ्वी तत्व असलेल्या व्यक्ती वास्तविक तर्कशुद्ध आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतात. आपल्या निर्णयांसाठी आवश्यक माहिती गोळा करून त्यावर विचार करतात आणि त्या माहितीवर आधारित त्यांचे निर्णय असतात. खूप तर्कशुद्ध आणि व्यावहारिक दृष्टिकोनाने हाच एखाद्या व्यावसायिकाला फार गरजेचा असतो. म्हणून जे पृथ्वी तत्वाची लोक असतात ते व्यवसाय खूप चांगला करू शकतात. कारण हा गुण फक्त पृथ्वी तत्वातल्या राशी देतात. म्हणून कन्या राशीचे लोक जास्त करून व्यवसायात दिसतात, मकर राशीचे लोक व्यवसायात दिसतात. त्याची हीच कारणं आहेत. कळालं तुम्हाला? त्यांचा दृष्टिकोन कायम व्यवसायाचा असतो आणि खूप चांगला करू शकतात व्यवसाय. कुटुंब किंवा वैयक्तिक जीवन यांच्या संदर्भात पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती भावनांमध्ये उतरू शकते, परंतु अशा परिस्थितीत देखील तिचा निर्णय तर्कशुद्धतेच्या काठावर आधारित असतो, कारण ती नातेसंबंधांमध्ये प्रगल्भता आणि समजूतदारपणा दाखवते. काही वेळा आत्मिक संवेदनशील निर्णय घेताना पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती भावनात्मक दृष्टिकोनातून विचार करू शकते, परंतु ती तर्कशुद्धतेची सुद्धा त्याला जोड लावते. त्यानंतरच ती निर्णय घेते, अशी डायरेक्टली वाहून जाऊन निर्णय घेत नाही. पृथ्वी तत्व आणि अग्नितत्वाच्या स्वभावातील भिन्नता बघूयात आपण. गतीचा स्तर. पृथ्वी तत्व धीर आणि स्थिरता प्राप्त करू पाहते, तर अग्नितत्वाला काय हवं तर जलद आणि उत्तेजित आणि निरंतर बदल करणारे असते. यामुळे त्यात दुरावा आणि तणाव निर्माण होतो. उदाहरणार्थ, पृथ्वी तत्वाची व्यक्ती एखाद्या निर्णयावर हळूहळू विचार करू शकते, तर अग्नितत्वाची व्यक्ती पटकन निर्णय घेते. अग्नितत्वाच्या व्यक्ती खूपच उत्साही असतात, तर पृथ्वी तत्वाच्या व्यक्ती संयमी आणि शांत असतात. यामुळे अग्नितत्वाचं गडबड आणि पृथ्वी तत्वाची शांतता एकमेकांच्या विरोधात जातात.
पृथ्वी तत्वाच्या व्यक्तीला भावनिक मानसिक संतुलन राखण्यात आव्हान भासू शकते, कारण ती आपल्या तत्वानुसार जास्त मानसिक शांतीसाठी तग धरते. अग्नी तत्वाच्या व्यक्तीला तासनतास नवी आव्हाने गती शोधायची असते आणि ती अनेकदा वाढत्या ताणामुळे अनियंत्रित होऊ शकते. अग्नितत्व व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेत उत्साह तातडीची भावना दिसते, तर पृथ्वी तत्व व्यक्ती विचारपूर्वक व्यवस्थित निर्णय घेते. आता पृथ्वी तत्व आणि वायू तत्व. पृथ्वी तत्व स्थिरता, सुरक्षा, संयम आणि भौतिक विश्वाशी संबंधित आहे. याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती धैर्यशील, सुरक्षितता शोधणाऱ्या असतात आणि प्रॅक्टिकल असतात. पृथ्वी तत्वाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या वृत्तीत धीरे हळूहळू विचार करण्याची प्रवृत्ती असते. वायू तत्व काय आहे? चंचलता, गती आणि विचारांची लवचिकता दर्शवते. वायू तत्वाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती जलद, कुशल आणि विचारशील असतात. यातील व्यक्ती जास्त संचारक्षम, स्पष्ट विचार करणारे, प्रेरित असतात. वायू तत्व गतीला प्रोत्साहन देते. ते बदल स्वीकारण्यास, नवीन आयडिया आणि योजना निर्माण करण्यास उत्तेजन देते. पृथ्वी आणि वायू तत्वाची एकत्रितरित्या जर विचार केला तर भिन्न स्वभावामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. पृथ्वी तत्व अधिक अस्थिरता आणि संयम शोधते, तर वायू तत्व निरंतर गती आणि बदलांमध्ये असते. यामुळे पृथ्वी तत्व जास्त द्रुत बदलांना, अप्रात्यक्षिक परिस्थितींना नाकारू शकते, तर वायू तत्व प्रयोगशील आणि नवे विचार स्वीकारण्यास इच्छुक असतात. म्हणजेच काय, तर मग मकर ही पृथ्वी तत्वाचीच रास आहे आणि वायू तत्व सुद्धा वायू तत्व रास आहे. पण दोन्हीचा स्वामी शनी आहे. तर एकामध्ये वायू तत्वाची जी रास आहे कुंभ, त्याच्यामध्ये आधुनिक विचार स्वीकारण्याची क्षमता आहे, परंतु मकर मध्ये जुन्याच विचारांना घेऊन चालणारी राशी आहे. थोडी प्रौढाकडे जाते मकर रास. त्यामुळे परिस्थितीला लवकर बदलू शकत नाही. तर वायू तत्व पटकन नवीन विचार आत्मसात करतात. वायू तत्वाच्या व्यक्तीला नवीन गोष्टी शिकण्यात आणि प्रयोग करण्यामध्ये आनंद मिळतो, परंतु पृथ्वी तत्वाच्या व्यक्तीसाठी स्थिरता आणि पारंपरिकतेला महत्व असते. संतुलन आणि सहकार्य, दोन्ही तत्वांमध्ये सहकार्य देखील साधता येते. वायू तत्व पृथ्वी तत्वाला नवीन आयडिया आणि योजना देऊ शकते, जे पृथ्वी तत्वाच्या व्यक्तीस शांती, स्थिरता आणि कृतिशीलतेच्या ठिकाणी नेतृत्व करण्यास मदत करतात. यामुळे पृथ्वी तत्वाचे संयम आणि वायू तत्वाची गती एकत्र येऊन एक नवीन दिशा, मानसिक विस्तार आणि सृजनशीलता निर्माण करू शकतात. दूरदृष्टी आणि सृजनशीलता. पृथ्वी आणि वायू तत्वाची एकत्रितता दूरदृष्टी आणि सृजनशीलता यामध्ये समृद्धतेची भावना निर्माण करते. पृथ्वी तत्वामुळे व्यवस्थित आणि लक्ष ठरवून काम करण्याची क्षमता मिळते, तर वायू तत्वाच्या प्रभावामुळे नवीन कल्पनांची दृष्टी आणि अनुकूलतेचे स्थान निर्माण होऊ शकते. जसं मकर आणि कुंभ. आध्यात्मिक आणि मानसिक संतुलन. वायू तत्व पृथ्वी तत्वाच्या गतीला थोडे उत्साही आणि सृजनशील बनवू शकते, ज्यामुळे पृथ्वी तत्वाची संयमशीलता आणि वायू तत्वाची लवचिकता एकत्र काम करतात, ज्यामुळे आध्यात्मिक मानसिक संतुलन साधता येते. वायू तत्वाच्या प्रगल्भतेमुळे पृथ्वी तत्वाच्या व्यक्ती दुसऱ्या लोकांसोबत संवाद साधण्यास आणि चालना देण्यास अधिक सक्षम होतात. यामुळे सामाजिक संबंध आणि शारीरिक क्षमता वाढू शकतात. कुंडलीत सर्व ग्रहांची योग्य स्थान निर्धारण असणे गरजेचे आहे. संतुलित कुंडलीमध्ये सर्व ग्रह चांगल्या स्थानावर असतात, म्हणजेच कृती, विचार आणि भावना संतुलित असतात. सर्व ग्रह तत्वांचा सुसंगत समन्वय दर्शवतात. हर्ष, संतुलन, एकूण जीवनात व्यक्तीला समाधान, आनंद आणि संयम असतो. व्यक्ती नेहमी संतुलित आणि उत्साही असते.
त्यांना शारीरिक आणि मानसिक शांती मिळवता येते. सर्व तत्वांचे संतुलन असलेल्या कुंडलीतील शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुरळीत असते. व्यक्तीच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये विकसनशीलता आणि सुसंवाद असतो. पृथ्वी तत्वाची लोक आहेत ना, वेळेचं पालन करणारे असतात. ते एक ठराविक वेळापत्रक तयार करून त्यानुसारच कामं करतात. उदाहरणार्थ नियमित योग, व्यायाम, आहार, विश्रांती या सर्व गोष्टी त्यांच्या वेळेत असतात. या व्यक्ती शिस्तप्रिय असतात. जीवनातील प्रत्येक क्रिया ठरलेल्या नियमानुसार केली जाते. कधीही उशीर करत नाही. त्यांच्या कार्यामध्ये दुरुस्ती किंवा सुधारणा करत राहतात. पृथ्वी तत्वाची व्यक्ती काम करण्याची पद्धत कठोर परिश्रम आणि धैर्यपूर्ण प्रक्रिया करतात. कधीही सोडून देत नाही. त्यांना सुरक्षितता आणि स्थिरता महत्वाची असते. पृथ्वी तत्वाच्या व्यक्तींना आहार पोषणात विशेष महत्व असतं. जास्त करून ऑर्गॅनिक फूडला जास्त महत्व देतात हा. पृथ्वी तत्वाची लोक त्यांना ऑर्गॅनिक गोष्टी जास्त आवडतात. आवडतात ना. म्हणजे समजा जर ऑइल जर वापरायचं झालं आणि त्यांना जर कोणी सांगितलं की घाण्याचं तेल चांगलं आहे, ऑर्गॅनिक आहे, ते वापरतात. किंवा कडधान्य जे ऑर्गॅनिक गोष्टी असतात ना, ते त्यांना आवडतात वापरायला. पृथ्वी तत्वाच्या व्यक्ती घरातील आणि सामाजिक कार्यामध्ये देखील शिस्तबद्ध असतात. घरगुती निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक, व्यवस्थित आणि चांगल्यापैकी विचार घेतात. कारण घरासाठी भरपूर झटतात हं पृथ्वी तत्वाची लोक, फॅमिलीसाठी. मी माझं, कारण तिथे मी आणि माझं आहे ना, व्यावहारिक निर्णय आहे ना. हे माझं आहे, माझं घर आहे, माझं कुटुंब आहे, माझा मुलगा आहे, माझी आई आहे, माझं हे म्हणजे माझं माझं जिथे असतं ना, तिथे पृथ्वी तत्व असतं. मग माझं जे असेल त्याला मी व्यवस्थित सांभाळणार, असं त्यांचा एक उद्दिष्ट असतो जीवनाचा. माझी जबाबदारी. मग माझं माझं म्हणता म्हणता मग जबाबदारी ही ती लोक हे झिटकारत नाही. मग ती पण माझीच जबाबदारी म्हणून पृथ्वी तत्वाची लोक जबाबदाऱ्या सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पाडताना दिसतात. जबाबदारीला पुढे डावलून पुढे जात नाहीत. हा एक गुण दिसतो त्यांच्यात. कारण मी आणि माझं येतं ना तिथे व्यावहारिक दृष्टिकोन येतो म्हणून. पृथ्वी तत्वाच्या व्यक्ती घरगुती निर्णय घेताना वास्तविकतेला प्राधान्य देतात, विचार करतात. या निर्णयामुळे घरातील वातावरण अधिक स्थिर होईल का? त्यांना सर्व बाजूंचा तपशीलवार विचार करायला आवडतो आणि ते त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यांना पारंपरिक गोष्टी जास्त आवडतात. जुन्या संस्कृतींना घेऊन चालणारे लोक असतात. मायथॉलॉजी मध्ये पण त्यांना इंटरेस्ट असतो जास्त, जुन्या गोष्टींमध्ये. पृथ्वी तत्वाच्या लोकांना धैर्य, संयम असतो. पृथ्वी तत्व असलेल्या व्यक्ती संतुलित आणि पोषक आहार घेतात. त्यांना जास्त मसालेदार, तिखट किंवा अति प्रचंड कॅलरी असलेला पदार्थ आवडत नाही. त्यांचा आहार साधा, नैतिक आणि पोषण तत्वांनी भरलेला असतो. उदाहरणार्थ ताज्या भाज्या, फुलं, पूर्ण धान्य किंवा प्रथिने त्यांच्या आहारात अनिवार्य असतात. स्थिर आणि नियमित आहार सवय. पृथ्वी तत्वांना व्यक्तींना आहाराची वेळ अत्यंत नियमित असते. ते कधीही वेळ चुकून खाण्याची सवय ठेवत नाही. हा गुण आहे ना, कन्या राशीमध्ये जास्त दिसून येतो. किंवा लग्नेश कन्या राशीमध्ये असेल किंवा कन्या राशीत ग्रह असतील तर हा गुण जास्त दिसून येतो. की त्यांना आहारामध्ये खूप नियमितता लागते आणि नियमित वेळेस त्यांना जेवण करायला आवडते. कारण पचन शक्तीकडे त्यांचा थोडासा प्रॉब्लेम असतो. शरीराच्या स्थितीला अनुकूल असलेला आहार आवश्यक असतो, ज्यामुळे त्यांचे पचन, शारीरिक कार्य उत्तम राहते. पृथ्वी तत्व असलेली व्यक्ती नेहमी सुरक्षित आणि नैतिक आहार घेतात. त्यांना जैविक किंवा नैतिक खाद्य पदार्थ पसंत असतात. ते कधीही अति प्रोसेस
किंवा कृत्रिम पदार्थाचे सेवन करत नाही आणि त्यांना कळतं पण तो पदार्थ कसा आहे म्हणून. एक तर गंधगुण असल्यामुळे ते एकदम पटकन त्यांना समजतं. आरोग्यावर पृथ्वी तत्वाचा प्रभाव. पृथ्वी तत्वाचे लोक शारीरिकदृष्ट्या बलवान आणि स्थिर असतात. त्यांचे शरीर साधारणपणे मजबूत आणि लवचिक असते. शरीर फिटनेस आणि स्वास्थ्य यावर भर देतात. व्यायामाला भर देतात पृथ्वी तत्वाची लोक. पृथ्वी तत्वामध्ये लग्नेश जरी असेल ना तरी सुद्धा ते लोक व्यायामाला भर देतात. ते कितीही म्हणजे जाडे झाले ना, लठ्ठ झाले तरी सुद्धा ते बारीक होण्याची पण क्षमता त्यांच्यामध्ये असते मेहनत करून. शेवटी बारीक होण्याला पण मेहनत करावी लागते ना, असंच होता येत नाही ना. जाड होऊन बारीक होणं, त्यांच्यामध्ये मेहनत करायची क्षमता आहे ना, चिकाटी आहे. त्यामुळे कितीही जाड झाली तरी पण बारीक होतात. करीना कपूर तुम्ही पाहिलत ना, मकर राशीची आहे, किती जाड झालेली आहे, किती बारीक झाली ती. फिटनेस आणि स्वास्थ्य भरपूर लक्ष देतात. निरंतर आरोग्याची काळजी. पृथ्वी तत्वाच्या व्यक्ती आरोग्याची काळजी घेण्याची प्रवृत्ती असते, खूप मजबूत असते. ते नियमित व्यायाम, योग आणि वॉकिंग करतात, ज्यामुळे त्यांचे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते. संचय आणि परिपूर्णता. या व्यक्ती आहारातील पोषण तत्व तसेच आरोग्याबद्दल सजग असतात. त्यांना थोड्याफार प्रमाणात कोणतेही नुकसान न होईल असा आहार, आरोग्यवर्धक जीवनशैली महत्वाची वाढते. पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये सूर्य कसा फळ देईल, तर पृथ्वी तत्वाच्या राशीत जर सूर्य असेल तर न्याय, प्रगल्भ आणि मजबूत नेतृत्व क्षमता दिसून येते. कधीही हुकुमशाही पद्धतीने काम करत नाही, परंतु त्याच्या निर्णयांचा प्रभाव आणि परिणाम स्पष्टपणे जाणवतो. तो आपला मार्ग स्वतः ठरवतो, इतरांनाही त्याच्या ध्येयांच्या मागे नेण्यासाठी प्रेरित करतो. तर सूर्य पृथ्वी तत्वाच्या राशीत असल्यास व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि यथार्थवादी दृष्टिकोन असतो. ते आपल्या ध्येयासाठी जोपर्यंत प्रॅक्टिकल मार्गांचा अवलंब करत नाही तोपर्यंत काहीही पूर्ण करू शकत नाही. त्यांच्या मनात असलेल्या विचारांचा ध्येयास्पद, वास्तविक आणि उपलब्धतेचा दृष्टिकोन प्रगल्भ असतो. पृथ्वी तत्वामध्ये सूर्याचे गुण संयम, जबाबदारी तर असतेच. चंद्राचा प्रभाव. वृषभ राशीचा जर प्रभाव चंद्र जर वृषभ राशीत असेल तर त्या संबंधित व्यक्ती स्थिरता, समृद्धी आणि स्थायित्व देते. या व्यक्तींच्या भावनात्मक बाजू प्रकट होण्यास, भौतिक सुख मिळवण्यास मदत होणारी असतात. चंद्र वृषभ राशीत असताना सकारात्मक ऊर्जा आणि स्थिरता, भौतिक वस्तूंचं महत्व जास्त वाढतं. कन्या राशीत चंद्र असताना पृथ्वी तत्वाशी सुसंगत असतो, कारण कन्या राशीचे स्वभाव काळजी घेणं, व्यवस्थापन आणि तपशीलवार काम करणं या सर्व गोष्टी पृथ्वी तत्वाच्या स्थिर आणि व्यावहारिक स्वभावाशी जुळतात. चंद्र कन्या राशीत असताना व्यक्ती व्यवस्थित, स्वच्छ आणि प्रॅक्टिकल असतात. त्यामुळे त्यांना स्थिरता आणि कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत मिळते. मकर राशीत मकर राशीत चंद्र प्रगतिशील, कठोर परिश्रम आणि धैर्य दर्शवतो. मकर राशीमध्ये चंद्र असताना व्यक्तीला जीवनातील शाश्वत स्थिरतेकडे एकाग्रतेने आणि ध्येयवादी पद्धतीने जाण्याची प्रेरणा मिळते. मकर चंद्र पृथ्वी तत्वासाठी पोषक ठरतो, कारण तो व्यावसायिक, शासन आणि संयम प्रदान करतो. पृथ्वी तत्व धनयोग निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते, कारण पृथ्वी तत्व जीवनातील भौतिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्ती यांचं प्रतिनिधित्व करते. पृथ्वी तत्वामुळे व्यक्तीला शक्ती, परिश्रम आणि दृष्टिकोन यांचा वापर करून धनसंचय, संपत्ती मिळवण्यास मदत मिळते. वृषभ, कन्या आणि मकर राशी. पृथ्वी तत्वाच्या वृषभ, कन्या आणि मकर राशीतील ग्रहांमध्ये असलेले सूर्य, शुक्र, मंगळ आणि शनी यांचे प्रभाव व्यक्तीला जगात यशस्वी, धनवान आणि म्हणजे पैसा आणून देतात.
वृषभ चंद्र शुक्र वृषभ राशीत असताना व्यक्तीला धनवृद्धी करण्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कन्या राशीमध्ये सुद्धा जर ग्रह असतील तरी सुद्धा धन मिळवतात. मकर राशीतही चंद्र शुक्र पैसा देतात, कारण शेवटी चंद्र शुक्र हे जलतत्वाचे येतात. कन्या रास पृथ्वी तत्वाची येते, त्यामुळे तिथे पैसा पैसा येतो यांच्याकडे. आजार कोणते होऊ शकतात, तर हाडे सांधेदुखी संबंधित समस्या, पृथ्वी तत्वाच्या संबंधित असलेल्या हाडे मांसपेशी सांधे संबंधी समस्या, स्नायू दुखणे सांधेदुखी हाडांची कमतरता यांचा समावेश होतो. पृथ्वी तत्वातील दोष असता हाडे आणि सांधे कमजोर होतात. मकर राशीमध्ये गुडघ्यांचे त्रास होतात. पचनक्रिया जठर अग्नी संतुलन पृथ्वी तत्व राशीत शरीराच्या पचन संस्थेशी संबंधित असले तरी पृथ्वी तत्वाच्या दोषामुळे पचन समस्या होऊ शकतात, जसे की अपचन, पोटातील वायाचा त्रास, हायपोएसिडिटी होऊ शकते. वजन वाढ आणि स्थिरतेची समस्या, पृथ्वी तत्वाची कमजोरी वजन वाढ होते पृथ्वी तत्वामध्ये. अतिरिक्त चरबी आणि शरीराची स्थिरता कमी होणे याचे कारण होऊ शकते. यामुळे जाड होतात पृथ्वी तत्वाचे लोक पण बारीक पण होतात व्यायाम केला की. संबंधित समस्या जसे हृदयरोग डायबिटीस आणि उच्च रक्तदाब. त्वचा संबंधित समस्या, पृथ्वी तत्वातील दोषामुळे त्वचेला पोषणाचा अभाव होऊ शकतो, ज्यामुळे त्वचेवर सूज फुटके सुजलेल्या भागांची समस्या निर्माण होऊ शकते. पृथ्वी तत्वातील दोषांमुळे होणारे मानसिक रोग, पृथ्वी तत्वाच्या ज्या राशी असतात ना त्यांना ना स्किनला ना ॲलर्जी लगेच होते हा. त्यांना म्हणा साबण राहिला कपड्याला आणि स्किनला लागला, किंवा त्यांना ना म्हणजे जे कपडे जर स्वच्छ नसतील तर त्यांच्या स्किनला पटकन डिफेक्ट होतो. किंवा कुठली अशी क्रीम वापरली तर पटकन त्यांना ॲलर्जी होते पृथ्वी तत्वाच्या लोकांना. मानसिक रोग, चिंता आणि मानसिक अस्थिरता, पृथ्वी तत्वातील दोष मानसिक स्थिरता धैर्य कमी करतात, त्यामुळे व्यक्तीला चिंता स्ट्रेस होण्याची शक्यता असते, तणाव येऊ शकतो. असंतुलन, अवसाद, निर्णय क्षमता कमी, आत्मविश्वास कमी, निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात जेव्हा पृथ्वी तत्व बिघडलं असेल. हे तेच आहे जे शिकवलं आहे मी तुम्हाला वरती. ठीक आहे, बस करूया तिथेच. कोणाला काही विचारायचं का? पुढच्या वेळेस पासून ग्रह घेऊयात आपण. तत्व झाली, आता ग्रहांकडे वळूयात. ग्रह झाल्यावर मग राशी स्थान. ठीक आहे. मॅडम तुम्ही याच्यावर पण प्रश्नपत्रिका देणार पृथ्वी तत्व जलतत्वावर आकाश तत्वाप्रमाणे? बघते मी, विचार करते. बरं, दिलं तर म्हणजे अभ्यासाला अजून चांगलं होईल. देईल. नाही, फक्त आकाश तत्वाचीच प्रश्नपत्रिका दिली होती ना फक्त तुम्ही? हो, बाकीचे हो. नव्हते दिले. आणि आकाश तत्वाचे म्हणून सगळे प्रश्नाची उत्तर नाही येत आहेत, मला तरी नाही आलेत. तुम्ही सोडवले होते का वर्गात? हा, सोडवलेले आकाश तत्वाचा. सगळे नक्की सोडवले मला वाटतं. सगळे होते सोडवलेले. मग मी मिस केलं का? सगळे अच्छा. होते सोडवलेले. ठीक आहे, मला माहित नाही, मला येत नाही ते काय काय प्रश्नांची उत्तर. आज तुम्ही काय काय शिकलात सांगा मला. आता मी तुम्हाला विचारते प्रश्न. आज आता तुम्ही आपण पृथ्वी तत्वामधून काय काय शिकलात आता तुम्ही सांगा मला. पृथ्वी तत्वाची राशीबद्दल पृथ्वी तत्वाबद्दल सांगितलं, ती लोक कशी असतात. म्हणजे उदाहरणार्थ वृषभ मकर आणि कुंभ कन्यावाले हम्म. असं. म्हणजे मकरवाले व्यवसाय चांगला करू शकतात असं. कन्यावाले पण करू शकतात. कन्यावाले पण करू शकतात असं. त्यातल्या त्यात मकर तुम्ही जास्त सांगितलात असं.
आणि हम्म चिकाटी असते त्यांच्यामध्ये हम्म वगैरे. आणि काय सांगितलं आणि धरून ठेवण्याची क्षमता वगैरे पृथ्वी तत्वामध्ये जास्त असते. हम्म कुठलीही गोष्ट ओके. गुंतवणूक चांगली करू शकतो. गुंतवणूक हम्म चांगली करू शकतो आणि नात्यांमध्ये पण त्यांचं नाती पण अशी दृढ असतात असे. हम्म मी माझं असं हम्म ह्या अर्थाने सगळ्याची जोपासना करत असतात. धरून ठेवण्याची क्षमता आहे ना, हो म्हणून. धारण करणारा गुण आहे ना त्यामुळे. होय. काय सांगता येईल मला त्याबद्दल. आर्थिक स्थिती ते बळकट करू शकतात गुंतवणूक हो, करून. आर्थिक स्थितीमध्ये ते चांगलेच असतात. खर्च कमी करतात आणि काय साठवणूक पण चांगली असते त्यांची. हम्म हम्म. आता तुमच्यामध्ये इथे एवढे जण आहेत इथे जॉईन झालेले, हम्म. यामध्ये किती जण पृथ्वी तत्वाची लोक आहेत? म्हणजे या चंद्र आणि लग्नरास दोन्ही बघायच्या. दोन्ही दोन्ही. अच्छा. नाही मी नाही, मी वायुतत्व आणि जलतत्व आहे. कर्क रास आहे माझी. हा मॅडम, माझं मी एक प्रीती पृथ्वी इंगळेकर तत्वाची कन्या राशी राशी. आहे, हा कन्या राशी आहे माझी कन्या आणि हा वृश्चिक लग्न आहे. मग आहे ना पृथ्वी तत्व ऍक्टिव्ह तुमच्या कुंडलीत. हो. मॅडम, मी प्रीती इंदळेकर कन्या रास आहे. मग आहे ना, आर्थिक मुलीची नियोजन मकर करतात रास आहे. चांगलं. तुम्ही हो, करता ना मुलीची आर्थिक नियोजन मकर रास. चांगलं. हो हा हो हो, तुम्ही सांगितलं शेवटला पण सगळं सांगितलं ना. हम्म ऍलर्जी वगैरे सगळं करेक्ट आहे. जास्त पण ते बरोबर आहे. काळजी कर. अलर्जी, ते अलर्जी का होते म्हणून त्या पृथ्वी तत्वाच्या ह्या माणसांना असं? म्हणजे काय कारण आहे त्याच्या मागे, लॉजिक काय? होते म्हणजे मी आता बाहेर गेले ना, उन्हात गेलं ना की पूर्ण स्किन जळते, एवढं होतं त्रास. हो नाही ते आलं. माहितीये मला अलर्जी, आमच्या घरात पण आहेत ना पृथ्वी तत्वाचीच आहेत. मॅडम, मला पण अनुभव आहे. आणि हाडांची दुखणे, सांधेदुखी, पोटाचा त्रास, ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी. हा, हो. आणि सगळ्यांची घरातल्यांची कुटुंबाची जास्त काळजी करणे. कारण अति पृथ्वी काळजी. तत्व आहे ना, पृथ्वी तत्वामध्ये कसं आहे, सामावून घेण्याची म्हणजे पृथ्वी कशी आहे. आपल्याच राशी आपल्याला किती जुळतात छानपैकी. म्हणून मला आकाश तत्वाबद्दल एक प्रश्न होता, म्हणजे विचारून राहून गेला. बोला. तुम्ही आकाश तत्व इतर ग्रहांना काय जागा उपलब्ध करून देत असं म्हटलं तुम्ही. बरोबर आहे. आता गुरु आणि चंद्र एकत्र असला, हा कुठला योग होतो? गजकेसरी योग होतो. हम्म ओके. आता मग चंद्राला जागा उपलब्ध करून देणार म्हणजे त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कशी डोलायमान नसणार का? चंद्र जसा असतो नाही अस्थिर. नाही मग नाही. मग इथे कसा अर्थ लावायचा? आता गजकेशरी योगाचं जर सांगितलं ना तुम्हाला, तो शुभयोग. सरसकट आहे ना, सरसकट आहे ना सगळ्या पत्रिकांना गजकेशरी योग लावतात. हा का? कारण चंद्र जर तुम्ही बघाल, दर 2.5 दिवसांनी तो राशी बदल करतो चंद्र. बरोबर. हम्म. आता येऊन भेटतोच ना चंद्र गुरुला, महिन्यातून 2 वेळा भेटतो. म्हणजे हो. भेटतोच ना तो राशी बदल करून. मग हम्म, त्या हम्म, व्यक्तींच्या जीवनामध्ये सगळ्यांच्या गजकेशरी योग होतो का तयार? नाही होत. हम्म. गजकेशरी योग हा अर्थ त्रिकोणातून होत असेल तर तो गजकेशरी योग चांगला पैसा आणून देतो. इतर कुठल्याही ठिकाणाहून गजकेशरी योग बनत असेल तर काही पैसा येत नाही. कितीतरी जणांच्या पत्रिकेत बघाल तुम्ही, गजकेशरी योग आहे पण पैसा नाहीये. परंतु गजकेशरी योग व्हायला अर्थ त्रिकोण, आताच शिकलात ना तुम्ही अर्थ त्रिकोण, 2, 6, 10 ह्या स्थानातला जो गजकेशरी योग असतो तो पैसा आणून देतो. आलं लक्षात? किंवा ह्या स्थानांचा स्वामी बनत असेल गुरु आणि चंद्र, तर मग तो पैसा आणून देईल म्हणजे गजकेसरी योग बनवून. 2, 6, 10 मध्ये गुरु आणि चंद्र एकत्र असतील ही एक कंडिशन झाली. हा, आणि 2, 6, 10 पैकी कोणत्या तरी भावाचे दोघे जण स्वामी असतील आणि दोघे एकत्र असतील तर तो गजकेशरी योग पैसा आणून देईल. आलं लक्षात? दोघे एकत्र म्हणजे पहिल्या ह्याच्यात तर दोघे एकत्र झालेत ना मॅडम, पहिल्या कंडिशन मध्ये. दुसऱ्या कंडिशन मध्ये एकत्र परत कसे? दशम अच्छा. स्थानामध्ये कर्क रास येते. मग असं मीन ओके. रास कुठे येणार मॅडम? बरोबर. नाही बरोबर. ओके. अच्छा असं. हम्म. त्रिकोणात येणार ना. होय. नाही ते मी जागा उपलब्ध करून देत होतो. मी म्हटलं अरे गुरु आणि चंद्र असं, गुरु ज्या स्थानात असतो त्या स्थानाचा व्यय करतो वगैरे वगैरे मला असं तर म्हटलं. मला तर किती जणांचे असे म्हणजे हे सामान्य जे लोक असतात ज्यांना ऍस्ट्रॉलॉजीचं काही नॉलेज नसतं, परंतु त्यांना वेबसाईट वरती वगैरे कुठेतरी वाचतात की गजकेशरी योग
आहे वगैरे असं. आणि पटकन ती लोक सांगतात की हा आमच्या मुलाच्या पत्रिकेमध्ये, आमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग आहे. परंतु त्यांना हे माहित नसतं की तो गजकेसरी योग कोणत्या रीतीने तो ठरतो की तो तुम्हाला अर्थस्थिती चांगली करून देणार आहे. माधुरी दीक्षितच्या पत्रिकेत गजकेसरी योग आहे बघा, आज ती किती रिच आहे. कोणती रास आहे मॅडम त्यांची त्यांची? लक्षात नाही माझ्या रास, पण काही पत्रिका आहे ज्या अभ्यासल्या होत्या बऱ्याच वर्षापूर्वी, त्यामुळे थोडंफार लक्षात आहे. पण मॅडम त्यांचं काहीच नसेल तर मग तुम्ही कसं काय अभ्यास केलात, म्हणजे कशा प्रकारे केलात? अहो पत्रिका आहे माझ्याकडे, परंतु मी बऱ्याच वर्षापूर्वी अभ्यास केलेला आहे. फक्त काही गोष्टी लक्षात असतात, पॉइंट्स. असं जेव्हा आपण एक ज्योतिषी म्हणून तुम्ही जेव्हा होता ना तयार, त्यावेळेस तुम्ही पत्रिकांचा अभ्यास करता. तुम्ही पत्रिकांचा अभ्यास केल्याशिवाय कसं जाणार पुढे? हा, ओके मॅडम. प्रत्येक जण करतं पत्रिकांचा अभ्यास. कुंडल्या सोडवतात, सगळ्यांच्या कुंडल्या सोडवून झाल्यात. शास्त्रीला तर 150 पत्रिका सोडवायच्या. बरोबर ना? एक मिनिट, माझ्याकडे आहे का बघते. काही मागे तुम्ही म्हणालात ना ग्रुपवरती एकेकांच्या पत्रिका आपण सोडूया, तसं कधी करणार आहात? सगळा अभ्यासक्रम झाल्यावर? सगळा अभ्यास पूर्ण झाला, आता कुठे पोहोचला पण नाहीत तुम्ही. मॅडम तुम्ही पहिलं सुरुवातीला दिलेलं अरे काढायला, हा? सुरुवातीला दिलेलं बघा कोष्टक काढायला, लग्न रास वगैरे, असं हा. नंतर दिलाच नाही. म्हणजे मग कसं ते तुम्ही प्रयत्न. आता मी प्रत्येक वेळेला ते देऊन मी का वेळ एकदा शिकवले की काय रिव्हिजन करायचे ते. मला पुढे नाही जायचं, मी तेच घेऊन बसले तर पुढचं कसं? काय हा बाकी काहीच येत नाही, तेवढंच येते. एक मिनिट थांबा. जर मी तेच शिकवत बसले तर तुम्ही पुढचं कसं शिकणार मला सांगा. बरोबर. नाही, मग त्या ताईना काय वाटतं की जरा तरी होमवर्क द्यावा, म्हणजे काहीतरी करतो आम्ही. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. जेवढा डोकं वेळ ऍक्टिव्ह मिळतो राहील. हा. तेवढ्यामध्ये मी शिकवते आपली. वेळ 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 झाला ना माझ्याकडे, मी खरं सांगते. मी जर आहे ना माझी सगळी कामं झाली, मी रिकामी झाले की मी नक्कीच तुमच्या लोकांना सगळ्यांना शिकवेल पुढे. लवकर लवकर शिकवेल, काळजी करू नका. पण सध्या नाहीये. 2-3 महिने थांबा. 2-3 महिन्यांनी मी तुमचं चांगल्यापैकी तुम्हाला पत्रिका सोडवायला घेतल्या ना की बरेच जण लगेच तयार होतील बघा. मॅडम नक्षत्र येणं गरजेचं आहे ना पहिलं? नक्षत्र पाहिजेच मॅडम. हा हा. नक्षत्र आधीची पूर्वी नक्षत्रांनीच पत्रिका सोडवायचे. हे नक्षत्र आल्यानंतर क्लास केल्यानंतर मग तसं करता नाहीये, येईल. नक्षत्रांनी तुम्ही एकदम डिटेल मध्ये जाता. ओके सर. हा, हा मला करायचा मॅडम कोर्स, प्रीती इंदळेकर, करा करा. नक्षत्रांचा. तुम्ही जेव्हा कराल ना नक्षत्राचा कोर्स, हा. नक्षत्र म्हणजे तुम्ही त्याचं हरवूनच जाल सगळ्यात. बरेच ऍडमिशन बरेच जण करणार आहेत, पण मिस आउट नका करू. आणि खूप डिटेल मध्ये कोर्स आहे. किती महिन्याचा असेल कोर्स मॅडम तो? 3 ते 4 महिने तरी जाते. कधीपासून स्टार्ट होणार आहे मॅडम तो? पुढच्या महिन्याच्या 4 तारखेपासून किंवा 10 तारखेपासून. मग त्याचं ह्या ग्रुपवर येईल का? हो हो, ऍड येईल ना. ऍड तर मी टाकतच असते. ऍडमिशन तुम्ही करू शकता, पैसे भरू शकता. पुढल्या महिन्यापासून सुरू होईल. हे बघा, ही बघा मी शेअर केले बघा माधुरी दीक्षितचे, बघा हिच्या पत्रिकेत चंद्र आणि गुरु बघा एकत्र आहेत. दिसतंय? आता ही ऍस्ट्रोसेज वरची आहे. दिसते तुम्हाला पत्रिका?
हो दिसते मॅडम. कर्क रास आहे, गुरु आहे, तिथे चंद्र आहे. गुरु बघा अर्थ त्रिकोणाचा स्वामी बनतो. चंद्र दशमेश अर्थ त्रिकोणाचा स्वामी बनतो. दोघे जण एकत्र आहेत. लग्नेश भाग्यात गेला, किती छान योग झाला. आणि सगळे मॅडम ते हे तुळारास आहे ना? काय म्हणतात? तुळारास आहे ना? तूळ लग्न आहे आणि रास कर्क आहे. सगळे ग्रह बघा तिचे उदित गोलार्धात आहे, किती भारी आहे. मॅडम यांच्या सप्तमात राहू दाखवतोय ना पण हो, मग सप्तमातला राहू चांगला नाही म्हणत ना? हो, परंतु तिच्या नवऱ्याच्या पत्रिकेमध्ये मजबूत स्थिती असेल, महादशा अंतर्दशा चांगली असेल तर होऊ शकतं. अच्छा. पत्रिका जुळवून केली असेल ना चांगलं. तुझा सूर्य नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये आहे. नाही नाही, सूर्य नाहीये. हा, सूर्य कृतिका नक्षत्राच्या तृतीय चरणामध्ये पण. हो. मॅडम तुम्ही लग्न रास काढायला शिकवलेलं ना? शिकवले ना मॅडम, प्रीती मॅडम. रास काढायला पण शिकवले? मॅडम लग्न रास काढायला शिकवले प्रीती मॅडम, पत्रिका. हो हो ते शिकवलं. माझे मग ती रास तुम्ही म्हणताय कर्क येते ते रास कसं काय? पण आले ना मॅडम, ग्रह मांडायला शिकवलेलं ना मी तुम्हाला. अच्छा अच्छा, विसरले, परत अभ्यास करेल. पत्रिका रोज मांडा. मी तुम्हाला काय सांगितलेलं, रोजच्या दिवसाची पत्रिका मांडा. हो हो. मी नाही मांडत वाटतं कोणी पंचांगानुसार. मग कसं तुम्ही विसरणार ना अशाने. पंचांग बघा. आता उद्या काय तारीख आहे? उद्या 1/5/2025 आहे. सकाळची कुंडली मांडा ना उद्याची. रोज एक वही करा, एक वही करून ठेवा आणि रोजची कुंडली मांडा. आजच्या दिवसाची ही कुंडली आहे, ही ग्रहस्थिती आहे. बघा की नाही ग्रह तुमचे कसे पाठवतात. ओके ओके. रोज मॉर्निंगला एक काम करा. जर तुम्हाला लवकर चांगल्यापैकी शिकायचं असेल तर रोजची कुंडली मांडायला शिका. आज ग्रह कुठल्या राशीत आहेत त्या राशीत तो ग्रह लिहून ठेवा. भले तुम्ही अंश नका लिहू, परंतु ग्रह कुठल्या राशीत आहे हे तरी तुम्ही वाचून लिहून ठेवू शकता ना. हो मॅडम. तुम्हाला सांगितले की कसं ओळखायचं ग्रह कुठल्या राशीत आहे. नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. पण रोजची कुंडली जे नवीन आहेत ना त्यांनी कायम आहे ना स्वतःचा एक नियम बनवा की सकाळी उठल्यावर मला कुंडली मांडायची आहे. आजच्या दिवसाची गोचर कुंडली हा नियम बनवा. आणि नवग्रह स्तोत्र रोज 11 वेळा बोला. ज्योतिष चांगलं येईल तुम्हाला. मॅडम मॅडम. सॉरी पण एक विचारते, रोजच्या दिवसाची कुंडली मांडा म्हणजे नाही लक्षात येते. मॅडम आज किती तारीख आहे? आज 1/5/2025. हा, मग 1/5/2025 सकाळी तुम्ही किती वाजता उठता? 9 वाजता उठा, 10 वाजता उठता, किती वाजता? 7 बर. वाजता उठता. ठीक आहे. जेव्हा पण 7 वाजता उठता 6 वाजता. हा तुमची न्याहारी उरकता, घड्याळ बघायचं हा किती वाजले. मग त्या हा. पंचांगामध्ये लग्न उदयाच्या वेळा असतात. मग आता मी ह्या वेळेला बघते घड्याळामध्ये 10 वाजलेत. मग 10 वाजताचं कुठलं लग्न उदित आहे मग ते बघा. 10 वाजताचं हे लग्न उदित आहे, मग ह्या लग्नाची कुंडली मांडा तुम्ही. आलं लक्षात? ओके मॅडम प्रयत्न करू उद्या हो आणि हो मग परवा. थँक्यू. हा मग तुम्ही नंतर विचारा मग. प्रयत्न करा. चालेल. लग्न कुंडली रोज मांडायला शिका, हा नियम बनवा. ठीक आहे. ओके एक चांगले हो ज्योतिषी असेल तर लग्न कुंडली रोज मांडायला हं. शिका. चला बाय.
गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू मॅडम. गुड नाईट. थँक्यू. थँक्यू ताई. गुड नाईट ताई.